आपण आता ज्या गाण्याबद्दल बोललो मदन मंजिरी, खरं तर फुलवंतीचं इंट्रोडक्शन देणारं सॉन्ग होतं फुलवंती आहे, जे पाहिलं पण मदन मंजिरी रील्स म्हणू नकोस किंवा आत्ता पण त्याचे लिपसिंकवाले व्हिडिओ बनतात, हे सगळं कमाल आहे. जेव्हा तो स्क्रीनवर आम्ही गाणं बघतो, आहा लार्जर दॅन लाईफ. मला या गाण्याचा एक्सपिरियन्स किंवा किस्सा ऐकायला आवडेल, काय आहे, कसं घडलंय मदन मंजिरी, किती प्रॅक्टिस केलीस त्या लावणीची? मी सगळ्यात जास्त प्रॅक्टिस लावणीचीच केली, Okay. कारण मला कंबरच हलवता येत नाही. मी भरतनाट्यम डान्सर आहे, त्यामुळे आम्हाला फटके पडलेत लहानपणी खूप कंबर हल्ली आहे म्हणून. तर आता काय बिशात माझी कंबर हल्लेल, तर मी सगळ्यात जास्त प्रॅक्टिस मदन मंजिरीची केली आणि स्टॅमिनाची केली. स्टॅमिना माझा गेला होता आणि सलग जे पहिलं शेड्यूल, आता जे काय लागलं होतं शेड्यूल, 9-10 पैकी 6 दिवस माझे डान्सचेच लागले होते, बॅक टू बॅक डान्स होते. त्यामुळे म्हणजे फिजिकली मी इतकी ड्रेन होत होते. आणि हे मधलं गाणं होतं, पण मला एवढं माहिती होतं की हे गाणं वाजणार आहे, कारण जेव्हा बनलं ना तेव्हाच ते म्हणलं की हे गाणं आहे, हे बजाना आहे. त्यामुळे मी जीवाचा आकांत करून नाचत होते. मदन मंजिरीची हुक स्टेप उमेश सरांची थोडी वेगळी होती. मग भांडून मी नाही मला ही आवडली नाही, ही करूया का, हे डबल स्पीड, तिकडे डबल स्पीड ढोलकी वाजते आणि मी सिंगल ताल पकडते, मलाही बघायचं, मला डबल करायचं आहे. मग ते वैतागून बर बाई कर वगैरे म्हणून मग त्यांनी ही जी स्टेप आहे ती वाली माझी स्टेप आहे. असे बरेच किस्से आहेत. खरं मी ते 1 ना 2 किती सांगू तुला.